भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा कणा मानल्या जाणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाबाबत हवामान विभागाने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार मान्सूनने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आपली पुढची वाटचाल सुरू केली असून लक्षद्वीप बेटाच्या दक्षिण भागात हजेरी लावली आहे. संपूर्ण देशाच्या अन्नधान्य उत्पादनावर, पाणीसाठ्यावर आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक उत्पन्नावर थेट परिणाम करणाऱ्या या पावसाच्या पुढील वाटचालीकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. यंदा मोसमी पावसाने अतिशय वेगाने सुरुवात केली होती. नेहमीच्या वेळेपूर्वी म्हणजे 16 मे रोजीच मान्सून अंदमानात दाखल झाला होता. त्यानंतर 18 मे रोजी त्याने आणखी पुढचा टप्पा गाठला. सुरुवातीची ही गती पाहता हवामान विभागाने 26 मे रोजीच पाऊस केरळात धडकेल असा अंदाज वर्तवला होता. यामध्ये 4 दिवस मागे पुढे होण्याची शक्यता गृहीत धरली होती. मात्र अंदमानातील प्रगतीनंतर मान्सूनचा वेग अचानक मंदावला. तब्बल 5 दिवस तो एकाच ठिकाणी थबकून होता. त्यानंतर 23 मे रोजी त्याने पुन्हा गती घेत श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक भाग, नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, कोमेरिन आणि बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे. ताज्या स्थितीनुसार बुधवारी 27 मे रोजी मान्सूनने पुन्हा एकदा आपला पुढील प्रवास सुरू केला असून लक्षद्वीपच्या दक्षिण भागासह अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य भागात प्रगती केली आहे. पुढील 2 दिवसात हवामान अनुकूल असल्याने मान्सूनचा हा प्रवास असाच सुरू राहील आणि तो अधिक वेगाने होईल अशी शक्यता आहे. हवामान विभागाच्या अधिकृत नकाशानुसार केरळ, गोवा आणि महाराष्ट्रासह देशातील वेगवेगळ्या राज्यात मान्सून कधी दाखल होऊ शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि बळीराजासाठी चिंतेची बाब म्हणजे यंदा राज्यात मान्सून काहीसा उशिरा दाखल होण्याची शक्यता अधिक आहे. केरळमध्ये सामान्यतः 1 जून पर्यंत पोहोचणारा पाऊस यंदा थोडा रेंगाळल्यामुळे महाराष्ट्रातील त्याची एंट्री आता 10 ते 15 जून दरम्यान अपेक्षित आहे. मुंबई आणि बंगळुरूमध्ये हा पाऊस 5 ते 10 जून दरम्यान हजेरी लावू शकतो, तर हैदराबादमध्ये 10 जून आणि दिल्लीत 27 जूनच्या सुमारास मान्सून पोहोचेल. चंदीगड आणि उत्तर भारतात जुलैच्या सुरुवातीला पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. भारतात होणाऱ्या एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी तब्बल 70% पाऊस हा या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. त्यामुळे शेतीची कामे वेळेवर होण्यासाठी मान्सूनचे वेळेवर येणे आवश्यक आहे. पाऊस उशिरा आल्यास शेतीच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. यामुळे देशाच्या विकासाच्या प्रगतीवर देखील परिणाम होऊ शकतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.